नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात बातमीपत्र आणि विस्तार. नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादीचे वकीलपत्र घेतल्याच्या रागातून एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने वकिलाला धमकावल्याचा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळे तालुका पारनेर येथील रामदास मारुती सालके यांनी पारनेर बारचे सदस्य असलेले ॲडव्होकेट सोमनाथ गोपाळे यांना न्यायालय परिसरात आणि जवळे येथील कुकडी सहकारी पतसंस्थेच्या आवारात धमकावून गलिच्छ शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ॲडव्होकेट सोमनाथ गोपाळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आरोपी हा मुंबई पोलीस दलातील निवृत्त अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पारनेर बार असोसिएशनने तातडीची बैठक बोलावून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे. दरम्यान पारनेर बार असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश औटी यांनी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना निवेदन दिले. यावेळी पोलिसांनी आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीला पारनेर बार असोसिएशनचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. एन मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक नितीन कालेकर पुणे. धन्यवाद. आपण पाहत होता एन मराठी न्यूज. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. एन मराठी न्यूज, तुमच्या विश्वासाची बातमी. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबू. पाहत रहा एन मराठी न्यूज. बातमी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.